आज नागपुरात विधिमंडळाचं अधिवेशन होणार आहे आणि आज सुरू होणारं अधिवेशन 14 डिसेंबरपर्यंत चालणार आहे। या अधिवेशनात 18 विधेयकं मांडली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे। विरोधकांनी परंपरा पाळत चहापानावर बहिष्कार टाकल्याचं फडणवीसांनी म्हटलंय, तर राज्य कुठेही दिवाळखोरीकडे चाललं नसल्याचं फडणवीसांनी म्हटलं। विरोधकांना राज्य दिवाळखोरीत दाखवण्याची घाई झाल्याचा टोला देखील त्यांनी लगावला। विरोधकांच्या पत्रावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची सही नसल्याचं त्यांनी म्हटलंय। विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नावर उत्तर देणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। विरोधी पक्षनेत्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षाचा असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय, तर आताचा विरोधी पक्ष दिशाहीन असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला। अधिवेशनात 18 विधेयकं मांडली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। संख्या कमवा आणि विरोधी पक्ष नेतेपद मिळवा असं म्हणत विरोधी पक्ष नेतेपदाच्या मागणीवरून शिंदेंनी विरोधकांना टोला लगावलाय, तर विरोधी पक्ष नेतेपदासाठी न भांडता जनतेचे प्रश्न मांडण्याचं आवाहन देखील त्यांनी विरोधकांना केलंय। आमच्या सरकारच्या दुसऱ्या इनिंगचं दुसरं अधिवेशन असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलंय, तर या अधिवेशनात विदर्भातील प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही ते म्हटलंय। विरोधी पक्षाचे नेते पायऱ्यांवर स्टंट करण्यात धन्यता मानत असल्याची टीका शिंदेंनी केली आहे, तर विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याची आमची तयारी असल्याचंही ते म्हटले। तुमच्या काळात उपमुख्यमंत्री पद घटनाबाह्य होतं का असा सवाल करत उपमुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। सरकारच्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित नव्हते। अजित पवार पुण्यात असल्याचं फडणवीसांनी सांगितलंय। दरम्यान अजित पवार पत्रकार परिषदेत उपस्थित नसल्यानं चर्चांना उधाण आले। महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीसांनी विकसित राज्य केल्याचं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय, तर विकसित राज्यामुळे विरोधक हतबल झाल्याचं म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली। मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी करुळी गावातील शेतकऱ्यांची भेट घेतली। यावेळी शेतकऱ्यांनी जरांगेंकडे विविध समस्या मांडल्या। रेल्वे प्रकल्पात घरांसह शेती जात असल्यानं शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे, तर जरांगेंनी सोबत असल्याचा शब्द शेतकऱ्यांना दिला। माढा तालुक्यातील प्रहार संघटनेनं बांधकाम विभागाच्या विरोधात रक्तदान आंदोलन केलं। केवळ ते जामगाव रस्ता तातडीनं दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे। रस्ता दुरुस्त न केल्यास रस्ता खोदून पूर्णपणे बंद करण्याचा इशारा देण्यात आला। कराडच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये घाणीचं साम्राज्य निर्माण झालंय आणि यामुळे रुग्णासह नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय। तातडीनं स्वच्छता करण्याची मागणी करण्यात आली आहे। बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये एका शिक्षकानं विद्यार्थिनीवर अत्याचार केलाय। मार्क्स वाढवून देण्याचं आमिष देत हे कृत्य केल्याची माहिती आहे। शिक्षकाला अटक करण्यात आली आहे। हिंगोलीच्या जिजामाता नगर परिसरात पेट्रोल ओतून पेटवल्याची घटना घडली आहे। यामध्ये एक जण गंभीर जखमी झालाय, तर दोघांविरोधात गुन्हा दाखल करत एकाला अटक करण्यात आली आहे। जालना परभणी मार्गावर भरधाव कार आणि दुचाकीचा अपघात झाला। यामध्ये दुचाकी चालकाचा मृत्यू झालाय। पसार झालेल्या कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। खेळाडूंनी उत्साहात स्पर्धेत भाग घेतला। या स्पर्धेमध्ये साजिद मलिकनं चमकदार कामगिरी करत किताब पटकावलाय। ही स्पर्धा ग्रेटर बॉम्बे बॉडी बिल्डर्स असोसिएशन या मान्यताप्राप्त संघटनेनं आयोजित केली होती। मुंबईतल्या करी रोड परिसरात श्रीपंत बाळेकुंद्री महाराजांच्या पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। पालखी सोहळ्यात भाविकांनी उत्साहात सहभाग घेतला। पालखी सोहळ्याचं यंदा 23वे वर्ष आहे। श्रीपंत बाळेकुंद्री महाराज संप्रदाय आणि अपोलो मिल दत्त मंदिरतर्फे या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। जळगावच्या नशिराबादमध्ये आज काजळी चित्रपटाचा दिमागदार मुहूर्त सोहळा पार पडलेला आहे। गुप्तधनाच्या आहारी जात असलेल्या तरुणाईला जाग आणावी, अंधश्रद्धा आणि अफवांच्या विळख्यात अडकलेल्या समाजाला तथ्यपर माहिती द्यावी या उद्देशानं बंधन प्रोडक्शन यांच्या निर्मितीत हा अनोखा सिनेमा प्रकल्प राबवण्यात येतोय। उद्यापासून नागपुरात खरं तर आजपासून नागपुरात विधिमंडळाचं अधिवेशन होणार आहे। आजपासून सुरू होणारं हे अधिवेशन 14 डिसेंबरपर्यंत चालणार आहे आणि या अधिवेशनात 18 विधेयकं मांडली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे। सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार घातलाय। सत्ताधाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे। भ्रष्टाचार करून कंत्राटदारांच्या घशात पैसे घालण्याचं काम सत्ताधारी करत असल्याचं म्हणत विरोधकांनी चहापानावर बहिष्कार घातला। विरोधकांनी परंपरा पाळत चहापानावर बहिष्कार टाकल्याचं फडणवीसांनी म्हटलंय, तर राज्य कुठेही दिवाळखोरीकडे चाललं नसल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। विरोधकांना राज्य दिवाळखोरीत दाखवण्याची घाई झाल्याचा टोला देखील त्यांनी लगावला।
विरोधकांच्या पत्रावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची सही नसल्याचं त्यांनी म्हटलं. विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नावर उत्तर देणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. विरोधी पक्षनेता निवडला तर पाप बाहेर येतील अशी सरकारला भीती वाटत असल्याचं भास्कर जाधव यांनी म्हटलंय. तर पाशवी बहुमतामुळे सरकारची मुजोरी सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. विरोधी पक्षनेत्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षाचा असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय. तर आताचा विरोधी पक्ष दिशाहीन असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला. अधिवेशनात 18 विधेयकं मांडली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. संख्या कमवा आणि विरोधी पक्षनेतेपद मिळवा असं म्हणत विरोधी पक्षनेतेपदाच्या मागणीवरून शिंदेंनी विरोधकांना टोला लगावला. तर विरोधी पक्षनेतेपदासाठी न भांडता जनतेचे प्रश्न मांडण्याचं आवाहन देखील त्यांनी विरोधकांना केलं. आमच्या सरकारच्या दुसऱ्या इनिंगचं दुसरं अधिवेशन असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलंय. तर या अधिवेशनात विदर्भातील प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही ते म्हटलंय. विरोधी पक्षाचे नेते पायऱ्यांवर स्टंट करण्यात धन्यता मानत असल्याची टीका शिंदेंनी केली आहे. तर विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याची आमची तयारी असल्याचंही ते म्हटलं. तुमच्या काळात उपमुख्यमंत्रीपद घटनाबाह्य होतं का असा सवाल करत उपमुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. सरकारच्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित नव्हते. अजित पवार हे पुण्यामध्ये असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. दरम्यान अजित पवार पत्रकार परिषदेत उपस्थित नसल्यानं चर्चांना उधाण आलं.